शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आहे आता मित्रांनो शाखा नंबर 2 दुगाव. मित्रांनो आता जर बघितलं आपण तर 20 दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुम्हाला पडला, सर तुम्ही एवढ्या सुंदर प्लॉटवर का बरे? आपलं नियोजनच सुंदर आहे आणि नियोजन पूर्णपणे फ्री आहे आपलं. मित्रांनो आपण संपूर्ण शेतकऱ्यांना एकच सांगतो की कृषी तज्ञ शेती सल्लागारचं शेड्यूल पूर्णपणे फ्री वापरा, योग्य नियोजन घ्या आणि अशा पद्धतीचे प्लॉट डेव्हलप करा. ही कंडिशन काय आणि तुमच्या प्लॉटची कंडिशन काय तुम्ही स्वतः बघू शकता किंवा त्याचा अंदाज लावू शकतात. मित्रांनो कंडिशन अशी आताची की शेतकऱ्यांचे प्लॉट एकसडी जाऊ राहिले. मी मागं पण आता माझं वाला देवगाव रंगारीला माझं जे संभाषण झालं त्यामध्ये मी सांगितलं की झाड निरोगी आहे कशावरून ओळखायचं. जर आपल्या झाडाला काटे फुटले असतील, कॅमेरा पुढे घ्या इथं दाखवा, जर आपल्या झाडाला अशा पद्धतीचे काटे फुटले असतील तर 100% झाड निरोगी आहे. आणि त्यानंतर झाड असं लवचिक होत असेल, हे बघा किती लवचिक आहे, बघा ही लवचिक होत असेल तरच आपलं झाड 100% निरोगी आहे. त्यानंतर आता 20 दिवसात झाड झालेलं आहे, फुटवा झालेला आहे. मित्रांनो कंडिशन अशी की आता सध्या परिस्थिती तापमानापुढे सगळ्या गोष्टी फिक्या पडलेल्या आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे आज तुम्ही कोणताही म्हणा, कोणताही पीक घ्या, तापमानापुढे आज डोकं बंद पडले. 3-4 महिने झाले फुल तापमान आहे. आणि टोमॅटो बाजारभाव अंदाज मी मागे सांगितलेलाच होता, त्यामध्ये मी बोललो होतो जुलै आणि ऑगस्टला मार्केट डाऊन होईल. पण मित्रांनो कधी डाऊन होईल बोललो होतो, जर पाऊस सगळ्यात महत्त्वाचं मापात पडला तर. आता मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट सगळ्यात जास्त हायस्ट राहील. जुलै आणि ऑगस्टला सगळ्यात चांगलं मार्केट भेटणार आहे. आता माझा मार्केटचा अंदाज ज्या ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसतो ते 100% मला एवढंच सांगतात की साहेब 100% तुम्ही योग्य सांगता आणि आजपर्यंत तेच घडत आलेलं आहे. मी मागं पण बोललो होतो जूनला 100% मार्केट वाढणार, जून महिन्यात मार्केट वाढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सत्य परिस्थिती आहे तीच मी तुमच्या समोर मांडतो. जे मी मागं सांगितलेला अंदाज आहे त्याच्या दुप्पट भाव भेटणार आहे शेतकऱ्याला, ही मी गॅरंटी देतो. पण शेतकऱ्याच्या हातात टोमॅटो राहणार नाही, भाव असून पण फायदा नाही. त्याचं कारण असं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये 1 मे ते 1 जून पर्यंत ज्या लागवडी झाल्या 100% फ्लॉप गेलेल्या आहे. परंतु कृषी तज्ञ शेती सल्लागारच्या जेवढ्या काही अंतर्गत लागवडी केल्या शेतकऱ्यांनी 100% प्लॉट मित्रांनो चांगल्या कंडिशनला वेल डेव्हलप झालेले आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे फळ सेटिंग मध्ये प्लॉट आहे आणि काहींचे मित्रांनो एप्रिल महिन्यामधले देखील आता प्लॉट चालू आहे. अक्कलकोट सारख्या ठिकाणी, त्यानंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या आपले प्लॉट डेव्हलप होत आहे. सुंदररित्या आपले प्लॉट सगळ्या ठिकाणी रिझल्ट एकदम सुंदर भेटत आहे. आता या झाडाला मागायचं काय, या झाडासोबत बोलायचं कसं ते तुम्हाला मी शिकवतो. मार्केट जाऊ द्या, आजचा आहे उद्या नाही, पण झाड बनवायचं आपल्या हातात आहे. आपण काय केलं झाडाला सगळ्यात महत्वाचं पहिली आळवणी केली. कृषी गोल्ड 1919 मॅट्रिक्स प्रत्येक व्हिडिओ बोंबलत आलेलो आहे. तुमच्यासाठी जीव तोडून सांगतो, त्याचं कारण तुम्ही माझे आणि तुम्ही माझे म्हणजे मीच तुमचा आहे. मी तुमच्या सेवेसाठी आलोय. सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझे बंधू आहे, मी तुमचा भाऊ आहे. भावासारखी सगळ्यात महत्वाचं कंडिशन सांगतो, जे अंतर मला मनाला वाटतंय सांगावं तुम्हाला. पहिली ऍप्लिकेशन कृषी गोल्डचं गेलं 1919 गेलं आणि मॅट्रिक्स गेला. मॅट्रिक्स गेलं 35%. 1 किलो कृषी गोल्ड 1919 2 किलो 3 किलो नका घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचं जे लागवड करत असाल आणि सर्वात महत्वाचं लागवड करत असताना तुम्ही जर प्लॉटला 19 1.5 ते 2 किलोच्या वर देणार असाल तर 100% प्लॉट तुमच्या संध्याकाळी झोपून जातो. हे खरं रिझन आहे का तुमचा प्लॉट झोपून जातो. त्याचं कारण असं आहे, एवढ्या टेम्परेचरमध्ये 19 कव्या वापरण्यात छापत नाही. त्याच्यामुळे 19 प्रमाण देताना एकरी 1.5 ते 2 किलोच्या वर अजिबात देऊ नका प्लॉटला. कोणी किती सांगितलं तरी देऊ नका. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता प्लॉटला दुसरी आळवणी केली 1261 आणि नवरत्न गोल्ड 500 मिली नवरत्न गोल्ड 1261 2 ते 3 किलो. दोघांच्या मध्ये 6 दिवसाचा पिरियड होता. म्हणजे त्या पिरियडमध्ये एक फवारणी घ्यायला सांगितली सुपर कॉन्फिडर नीम ऑइलची. त्याच्यानंतर आता बघितलं आपण तर ह्या प्लॉटला आपण तिसरं ऍप्लिकेशन दिलं कृषी ग्रो आणि अल्बर्ट सोल्युशन. तिसरं ऍप्लिकेशन आपलं कृषी ग्रो आणि अल्बर्ट सोल्युशन गेलं, किंवा 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट घ्या. मधल्या पिरियडमध्ये थोडं नत्राचं प्रमाण वाढलं पाहिजे त्यासाठी. मित्रांनो कृषी ग्रो आणि अल्बर्ट सोल्युशन गेल्यानंतर प्लॉटला ते डेव्हलप व्हायला लागले. अजून पुढचं ऍप्लिकेशन गेलं प्लॉटला नाही गेलेलं आहे, अजून पुढचं ऍप्लिकेशन गेले नाही. एवढे 3 ऍप्लिकेशन झाले. 3 ऍप्लिकेशन मध्ये तुमचे प्लॉट डेव्हलप बघा, आमचे प्लॉट बघा. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला हीच खरी कृषी तज्ञ शेती सल्लागारची ओळख आहे आणि कायमस्वरूपी देत राहणार. आता माझ्यासोबत झाड बोलतंय, 2 दिवसात पानांच्या वाट्या व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचे मला लाईव्ह रिझल्ट दिसत आहे आणि मला जाणवतंय. आता सध्या परिस्थिती भरपूर शेतकऱ्यांची होतीये, परंतु झाड आपल्यासोबत काय सांगतंय ते आपण मागतंय. तर सर्वात महत्त्वाचं त्याला फॉस्फरिक ऍसिड देणं खूप गरजेचं आहे. त्या हाय टेम्परेचरमध्ये मुळ्यांना अडचणी येऊ राहिली, त्याच्यामुळे येणारा अडथळा कमी करण्यासाठी फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 किलो आपल्याला प्लॉटला सोडायचं आहे. ब्रँडेड कंपनीचं एकदम ब्रँडेड सोडा, 100% रिझल्ट चांगला भेटेल. त्यानंतर मित्रांनो आता पुढची प्लॉटला फवारणी आपल्याला अशी घ्यायची. नवरत्न गोल्ड 500 मिली वरून स्प्रेसाठी 200 लिटर पाण्याला. त्यामध्ये तुम्हाला सोलोमन वापरायचं, आज आमोस आहे, आज किंवा उद्या वापरा तुम्ही सोलोमन वापरा 250 मिली.
Z78 400 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी करून एंड करा विषय. आणि एवढ्या कालावधीमध्ये जर नागाळी प्लॉटवर जाणवत असेल, नागाळी माहिती तुम्हाला खाली पानावर असेल टिपकी किंवा साधी नागाळी, त्याच्या नियंत्रणासाठी व्हॅल्यूम फ्लॅक्स 250 ml किंवा स्लेअर प्रो खालून सोडून द्या, 100% रिझल्ट भेटेल. जर झाड गळी पडत असेल, असं मरून जात असेल आणि खाली गळा कतरेल वाटत असेल, क्लोरो 20% 500 मिली प्रति एकरी आपल्याला सोडायचंय, 100% रिझल्ट भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्लॉटचे काही प्रॉब्लेम असतील तर 100% सांगा. ही कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या सोबतच आहे मी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, माझे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघतात आणि कंटिन्यू बघत असताना प्लॉट जर दाखवायचाच झाला ना, याच व्हिडिओच्या मार्फत दाखवतो मी. चला तिकडे शिमलाच्या प्लॉटवर, इकडे टमाट्याचा बी दाखवा. शिमलाचा प्लॉट जर बघितला आपण तर वेल डेव्हलप प्लॉट कशाला म्हणते, एवढ्या टेम्परेचरला आमच्या चांदवड तालुक्यामध्ये बाहेरचे ट्रीटमेंट आहे आणि ते प्लॉट उपटून टाकलेले. कुठली कंडिशन ही मी चांदवड तालुक्यातील विटाव्या गावाची कंडिशन सांगतोय. त्यांची प्लॉट उपटून टाकलेले, शेजारी बांधाला बांध खिटून प्लॉट आहे. 3 एकरचा शिमला एकर प्लॉट आहे. पण शिमलाची डेव्हलपमेंट मित्रांनो ह्या अशा पद्धतीने घ्यायचे फुटवे दाखवू आपण. हे बघा शिमलाचे फुटवे बघायचे तुम्हाला. ही डेव्हलपमेंट बघा, झाड किती दिवसात झाला, ते 18 दिवसात शिमलाचं झाड आहे मित्रांनो. बघा ओपनचा प्लॉट आहे. आता जर तिकडून वारा अडवलं, तिकडून बऱ्यापैकी शेडनेट लावलं, अजून पूर्ण जरी या साईडने लावलं तर पूर्णपणे झाडाची हालचाल जर थांबली तर 100 ने 101% तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट भेटणार आहे. झाडांचे फुटवे बघून घ्या, आताच फुटवे बघा, कुठेही व्हायरस नाही, काहीही नाही. हीच खरी कृषी तज्ञ शेती सल्लागारची पहिल्यापासून देत आलेली कमाल आहे मित्रांनो. ही आहे मी आता मित्रांनो शाखा नंबर 2 कृषी तज्ञ शेती सल्लागार दुगाव, चांदोड मनमाड हायवे लगत जे काही दुकान आहे आपलं, त्या दुकानांतर्गत चाललेल्या प्लॉटवर आहे. त्या प्लॉटची वरची डेव्हलपमेंट दाखवा बरं, एकसारखं दिसतोय का. आता अशा ठिकाणी काय करायचंय, समजा जर तुम्हाला टोमॅटोच्या प्लॉटमध्ये, आता मी इकडे थोडा टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला कृत्रिमरित्या पाऊस पाडायचा आहे, मी काय सांगतो आता तुम्हाला, कृत्रिमरित्या पाऊस पाडायचा आहे आपल्याला. कृत्रिमरित्या पाऊस पाडणं म्हणजे काय, आपल्या प्लॉटमध्ये एका सरी आडी एक रेन पाईप पात्रा मित्रांनो 20 mm चा, आणि रोज सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान किंवा 7 वाजता रेन पाईप चालू करा आणि प्लॉटला गारवा द्या. 100% तुमचे प्लॉट निरोगी राहतील. आता या प्लॉटला रेन पाईप आथरायचे आणि करायचंय नियोजन, परंतु आतापर्यंत प्लॉट व्यवस्थित होता. जर प्लॉट जास्तच वाट्या होत असेल, सुंदर प्लॉटला जर नुकसान होत असेल तर 100% तुमच्या प्लॉटमध्ये रेन पाईप आथरायची खूप मोठी गरज आहे. या व्हिडिओच्या मधून सांगतो. बघा पटलं तर घ्यायचं तर घ्या. ज्यांना कुणाला वाटतंय मला शिव्या द्यायच्या, बिंदास कमेंटमध्ये शिव्या द्या. चांगलं द्यायचं काम करतोय, योग्य वाटलं, योग्य नियोजन आहे, घ्यायचं तर घ्या. कारण मी फ्री काम करतोय, मी 1 रुपया घेत नाही मित्रांनो. फ्री नियोजन देतोय, सगळ्या गोष्टी देतोय. त्यासाठी करायचं काय, ऑफिसला कॉल करा किंवा ज्या दुकानावर आमचं काम आहे खाली कमेंट बॉक्समध्ये बघा कुठं कुठं काम आहे. ज्या दुकानावर आमचं काम चालू आहे त्या दुकानावर 100% जा आणि त्यांच्याकडनं वापरा. तुम्हाला तिथून पूर्णपणे शेड्यूल फ्री भेटणार आहे, संपूर्ण मार्गदर्शन फ्री, आणि प्लॉट व्हिजिट पण फ्री भेटणार त्यांच्याकडनं. तुम्हाला कृषी तज्ञ शेती सल्लागार पाहिजे असेल तर नवरत्न गोल्ड कृषी ग्रीन गोल्ड कृषी ग्रो माझं पूर्ण शेड्यूल फॉलो करा. 101% रिझल्ट तुम्हाला भेटणार मित्रांनो. व्हिडिओ आता इथंच थांबवतोय. धन्यवाद.